पुणे में वरिष्ठ नागरिकों के एटीएम कार्ड बदलकर उनसे धोखाधड़ी करने के आरोप में एक आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी की पहचान मैसूर कर्नाटक निवासी राजू प्रहलाद कुलकर्णी के रूप में हुई है। उनके पास से 13,90,700 रुपए के माल के साथ आपत्तिजनक सामग्री और 166 एटीएम कार्ड जब्त किए गए। कुलकर्णी एटीएम से पैसे निकालने वाले वरिष्ठ नागरिकों की मदद करने के बहाने उनसे एटीएम कार्ड चुरा लेता था। जे सीनियर सिटीजन आहे त्याची असे प्रकारची फसवणूक केलेली आहे। हे सर्व सीनियर सिटीजन पेन्शनर्स आहे आणि तो पर्टिक्युलर त्याचा मोडस ऑपरेंडाई होता की पेन्शन घेणारे जे सीनियर सिटीजन पेन्शनचे पैसे त्या तारखेदरम्यान घेण्यासाठी एटीएम साठी घेत आहेत त्यांना तो टार्गेट करत होता। नागरिकाला आव्हान आहे सीनियर सिटीजन्सला, कृपा करून जर आपल्याला माहित नसेल एटीएम बद्दल तर आपले ओळखीचे कोणी घराचे माणसाला सोबत घेऊन जायचे किंवा बँकेचा कोणी जवळचा तो माणूस असेल त्याची मदत घ्यायची आणि ओळखी असल्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास न दाखवता त्याची फसवणूक मध्ये जायच्या। आता आपल्याकडे 2021 पासूनचे गुन्हे उघडकीस आले आहे आणि त्याची जे ट्रान्झॅक्शन झालेली आहे वेगवेगळी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 2021 पासून आपल्याकडे रेकॉर्डवर उपलब्ध आहे। आता तो आधी कधीपासून पुण्यात होता ते पुढे तपासामध्ये काय निष्पन्न। आता हे विश्रामबाग पोलीस स्टेशनची टीम जी आहे त्याच्याकडे 2024 चे गुन्हे होते। त्या अगोदर वेगवेगळे पोलीस स्टेशनचे आहे त्याचे, पण त्याचा मोडस ऑपरेंडाई का होता की तो इथे आला पैसे काढले की तो पटकन परत त्या राज्याला मैसूरला निघून जायचे, तिथे थांबायचे नाही। टीम्सने त्याचा तपास लावला होता पण कदाचित त्यावेळी त्यांना सक्सेस मिळाला नाहीये, परंतु या टीमने खूप चांगला काम केलंय म्हणून त्याचा खूप खूप अभिनंदन आहे। ती सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून किंवा वेगवेगळे ठिकाणातून त्यांनी हस्तगत केले होते। बऱ्यापैकी तो सीनियर सिटीजन्स कडून त्यांनी घेतले आहे। त्याशिवाय पण त्यांनी काही माणसाकडून जसा पिक पॉकेटिंग करून पण सध्या तसे प्रकारचे हस्तगत केले आहे।